आनंद तू आणि मी लहानपणापासून जीवलग मित्र आहोत. माझा ऐकलं तर हे राज्य अगदी आनंदाने नांदेल. आम्ही काही समजलो नाही. आनंद बंधू श्रीपाद यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच वातावरण निर्माण चालू आहे अशी शंका वाटत आहे मला. बंधू श्रीपाद अशा वाईट कृत्य कधीही करणार नाही. आनंद माझं ऐकलंस तर भलं होईल, नाहीतर नाहीतर काय करायचं? जन्माने बंड पुकारले. यापासून जनता वंचित राहणार आहे त्याची काळजी पडलेली आहे आम्हाला. आपल्या महाराणी याच्यावरती काहीतरी मार्ग धरून काढतील. आपण राजमधी जाऊन महाराणीची भेट घेऊया. ठीक आहे, चला तर. काय केलं महानंदा? अरे परमेश्वरा, हे काय केलंय महाराज? महाराज अरे परमेश्वरा, हे कसं झालं महाराज? राणी सरकार काय करून घेतलं ते? संग्राम, या वैराच्या कर्दनकालावरती लक्ष ठेवलंच पाहिजे. अगदी बरोबर आहे संशय. परंतु माझ्या मनाला एक खिन्नता वाटत आहे. ती म्हणजे महाराज आपल्या दोघांच्या या राजगादीच्या वादातून तर नाही ना? खबरदार, आमचे बंधुराज असे कोणतेही कृत्य करणार नाही. महाराज माझी जाणीव आहे आम्हाला. महाराज नियतीच्या खेळामध्ये यादच चालू टाकत. संशय, अरे नको तरी काही नको बोलू नको, नाहीतर माझ्या डोक्यावर परिणाम होईल. ठीक आहे, आम्ही आमचे तोंड बंद ठेवतो, परंतु साऱ्या गोष्टीची दक्षता घ्यायला हवी. संशय, संग्राम, आपल्याला नक्की बोलायचंय तरी काय? महाराज, गुन्ह्याला पकडायला हवा. कदाचित रक्तपेटी असू शकतो. होय, चला चला तर मग पुण्याला शोधायला जाऊया. आकाशातील या शीतल चांदण्याप्रमाणे आई सुकाई देवी आणि या महादेवाच्या चरणी एकच प्रार्थना करतो, माझी जनता ही अशीच सुखात समाधानाने राहू दे. माझी जनता, या माझ्या जनतेला सुख समृद्धी लाभो आणि माझी जनता ही हसत खेळत राहू दे. हीच आई सुकाईची प्रार्थना आणि शंभूचरणी प्रार्थना. कोण? हरी साहेब, हरी साहेब, हे काय झालं? हरी साहेब, हे काय करू? खबरदार, हात लावशील. अरे अरे, हे असे कृत्य कसे करायला जमले तुला? महाराज, बंधुराज, काय बोलता आहात तुम्ही? अरे शरम वाटली पाहिजे तुला बंधू म्हणून हात भरायला. अरे तुला राजगतीचा हिस्सा पाहिजे होता तर मागून घ्यायचा, पण हे असे नको ते का केलं रे? माझ्या हातून घडलं नाही. बोलताना भान ठेवा. नाही
नाही या आपल्याच कारस्थान आहे. आपण राजगादीसाठी काहीतरी केलेले दिसत आहे. महाराज आज आपल्या मनात शंका येण्याचं कारण काय? माझ्या हातून असं कृत्य घडू शकतं, याला कारण काहीतरी असू शकतं. होय, राजगादीसाठी तुम्ही हे काही केलं असतं. काय महाराज, मला धान्य माझ्या हातून हे कृत्य घडलं नाही. राणी साहेबांचा खून माझ्या हातून घडलेला नाही. हे सिद्ध विराट समाज म्हणजे हा खून मी केला असं म्हणायचं तुम्हाला? महाराज, हा नीच माणूस स्वतःच्या नीच कृत्याला पळण्यासाठी खोटं बोलत आहे. होय. करा करा, त्याला अटक करून ठेवा. महाराज, हे कृत्य माझ्या हातून घडलं नाही. पण या राणी साहेबांच्या खुनाचा तलक जर माझ्या माहिती लागणार असेल तर ते मला मान्य नाही. राजसेवक समशे त्यांना बंदीवर खाण्यामध्ये टाकून द्या. त्यांना बंद कोपरीमध्ये ठेवून द्या. अन्न पाणी काही सुद्धा द्यायचं नाही. येतो येतो. समशेर, तू असा डाव सांगतोस काय? राणी साहेबांचा खून करून तू ज्या खुनाचा माझ्यावर घातला. पण एक लक्षात ठेव, या सत्याला ओळख काही नव्हते आणि तुझा काळाचा भाग हे लक्षात ठेव. त्यावेळेला तुला वाचवायला कोणी नसेल हे लक्षात ठेव समशेर. म्हणजे हे कारस्थान तुझं आहे. हे अगदी बरोबर राजसेवक. या नीच हराम खोरला पकडून बंदिशाला टाका. कशी आज्ञा? पहिला या शमशेरचा पराक्रम. आपलं राज्य किती आनंदी आनंदात चाललं आहे. राणी साहेब जाऊन आज 5 वर्ष झाली. त्या जर असत्या तर किती आनंद आनंद झाला असता. होय महाराज, राणीसाहेब असत्या तर त्यांचा आनंदाचा गगनात मावेना केला नसता. म्हणून म्हणतो संग्राम आणि समशेरला बोलावून घ्या. कशी आज्ञा? समशेर, संग्राम, काल मला एक रात्री स्वप्न पडलं होतं आणि ते म्हणजे आपली जनता अन्न पाण्याशिवाय वंचित राहणार आहे त्याचा विचार पडला आहे आम्हाला. महाराज, अशा स्वप्नामध्ये तुम्ही राहू नका. आपल्या राज्यात अन्न आणि पाणी व्यवस्थित चालू आहे याचाच विचार करायला पाहिजे आपल्याला. महाराज, जनतेला अन्न आणि पाण्याची कमतरता होत असेल तर राज्याची गोदामं, जनतेची घरं शेती करातून भरावी असा सरकारने उपाय काढावा. नाही समशेर, हे आपण चुकीचे बोलत आहेत. त्यांचा भूर्दंड त्यांच्यावरती का लागायचा? सम्राट, बोला महाराज. तुम्ही राजगडावरती स्वारी करायला जावा. महाराज, कित्येक वर्ष झाली रतनगडाची खंडणी अजून जमा झालेली नाही आणि आली नाही याचा विचार करायला पाहिजे. होय, आम्हाला इथं खजिना अजून आठवतो आहे. आम्हालाही वाटतं की युद्ध करून तो मोठा खजिना परत आणावा, परंतु नाही, असं करणं योग्य नाही. महाराज, लहान मुली मोठा घास घेत आहे परंतु त्याबद्दल आपली क्षमा मागतो. महाराज, ज्या दिशेला तुमची पावलं लागली त्या दिशेने आम्ही बोलू. हे आमचं कर्तव्य असेल. ठीक आहे, या तुम्ही त्या राजगडावरती जाऊन स्वारी करा आणि गुप्त खजिना घेऊन या तुम्ही. कशी आज्ञा महाराज. आम्ही राजमहाली जाऊन थोडी विश्रांती घेतो. ठीक आहे महाराज.
मागच्या गेटवरती पडा द्या. महाराज आता राजवाडा चालू झालाय आणि पाठीवर हाय तरी तुम्हाला इथं कोणी नेलं तर महाराज राजवाडा हातात चालू झालाय पाठच्या गेटवरती हाय तरी काय आणि इथून तुम्हाला घेऊन गेला कोण काय अरे मी काय बोलतोय? मागच्या गेटवरती जा. मी काय म्हणतो गेलाय ना एकटा आता मागून कशाला हवाई टाकता सांगून समजत नसेल याला ज्याला काही समजत नाही याला मराठी पण कळत नाही याला काहीतरी कन्नड सांगितलं पाहिजे. तमे घरे जवानूचे काय बोलत आहेस तू? तमे घरे जवानूचे हे घरी जवानीचे त्यांना आपण येते वाटतं. तमे घरे जवानूचे તમે ઘરે જવાની છે नती जवातो નથી જવા છો पलकीना दंडा सगळा दंडा इसकडून टाकला तो सगळा ढिला गेला. काय हे माझ्या ओळखीचे आहे याला तुला ओळख सांगायचा होताच कुठं काय तुला माहिती नाही कसं काय हो बायको ते वारे अरे चालू बोलू देखील केला आहे तू देखील जा याला काय समजत नाही मराठी कसं समजवू याला काय समजत नाही. कन्नड झालं आता काय समजवू. मी काय म्हणतो तो गेलाय नाही एकटा परत कशाला हवाई टाकता. समजत नसेल परत सांगायला पाहिजे. अण्णा स्वामी काय बोलत आहे हरामखोर मला तो पण समजत नाही. अण्णा स्वामी अण्णा स्वामी ह कसं आलं. अण्णा स्वामी अण्णा स्वामी थंड पाणी थंड पाणी अन्न पोय पोय. हो महाराज मी काय म्हणतो तो गेलाय ना एकटा परत कशाला हवाई टाकता. राजा वैभव तुझे हा राग वैभव आजपासून तुला मिळाला समाज माझ्या वाट्यात नकोस काय निर्मल पहिलाच प्रधान समसर जगा लक्षात ठेव. एक ना एक दिवस तुझ्या बापाचे समाधान होईल. आणि या राज्याचा विजय नाही येईल हे लक्षात ठेव. समसर जगा, तू माझ्या वहिनीचा खून करून त्याचा आरोप तू माझ्यावर येतात. पण हे एक दिवस लक्षात ठेव. या खुनाचा बदला घेईल तेव्हा नाव सांगेल. अरे कोण आहे बघ 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 याला झोपतं ना झोपा काढतोय. अरे तुला मामलाला काय झालं. बोलत नाही तेव्हा भूक लागले भूक त्याला आवडला ना बोलला ना ती मारली त्याला अरे त्याला वाटायला काय झालंय. अरे तो ओरडतो त्याला भूक लागली अरे मग काय लागेल तर मागून घ्यायचं. अरे काय मागून जात रे मग आता तुझ्याकडं ताजं तवाने काय आहे माझ्याकडे माझं म्हटलं तर हलवाचं फतफत आणि आम्हाला पिटलाय. हा बोलत काय मग दुसरं काय नाही त्याला ताजं देणार. बापरे
संग्राम सत्य आणि असत्याचा उलगडा होईल आणि त्याचा आपण न्याय निवाडा करू. पण या राज्यासाठी या आमच्या अंगावर संकट करून या राज्याला आम्ही स्वातंत्र्य मिळवून दिले आणि आता आमच्या हातून वैरीचा खून होईल असं वाटतं का तुम्हाला? श्रीपाल महाराज आम्ही बहिणीशिवाय करतो पण श्रीपाल महाराज आम्ही रतनगडावरती स्वारी करायला जात आहोत तोपर्यंत तुम्हाला रत्नागिरीच्या घरात राहावं लागेल. जा जा संग्राम जा. तुझ्या नावात संग्राम आहे. तू कधीच हरू शकत नाहीस. पण थोडा सावधान दे संग्राम. त्या रतनगडावर जाताना तुझ्या वडिलांवर हल्ला झालाय. त्या हल्ल्यामध्ये त्या कर्नल कळाशी लढताना अचानक वाघाने हल्ला केला आणि तुझ्या वडिलांचा घात झाला. त्यासाठी सांगतोय संग्राम थोडा जमून कारण रतनगडावर जाताना पायथ्याशी वाघांचा मोठा खळप आहे हे लक्षात ठेव. श्रीपाल महाराज राग दिला तरी चालेल पण गुलामगिरी कधी पत्करणार नाही. शाबास. श्रीपाल महाराज येतो मी. तंबाखू इमल बिमल आणला होता बाहेर काढा. इमल द्या. ए बाबा, ए, थांब. आता एक प्रश्न विचारायचा होता पण तुम्ही उत्तर द्याल काय? हो हो नक्की देणार. उत्तर लावता परत. नाही नाही नक्की देणार. संग्राम मान आराम करणार. फोडून आमच्या वडिलांचा खुनाचा खरा आरोपी या दोघांना माहिती आहे. तेव्हा या दोघांच्याकडे बघून घे. जशी आज्ञा महाराज. महाराज पण तुम्ही प्रश्नाचं उत्तर नक्की देणार. नक्की देणार. हो महाराज, प्रश्न साधा आणि सोपा आहे. विचारा विचारा. विचार रे, तू विचार. विचार. महाराज, तो यालाय. मी सांगतो तुम्हाला या. मी काय म्हणतो तुमचा प्रश्न साधा आणि सोपा आहे. विचारा. तुमचा पोपट महाराज आहेत ते. तुमचा पोपट पोपली खातो काय आणि त्या पोपटाला लाल होत आहे काय? हा कोणता प्रश्न आहे? आलाय पटापट हा तेव्हा पार आणि तेव्हा बाबा काय तो का बसला? ओ महाराज उत्तर पण घे. जा, तिथं घे इकडे. बाबा तूच आता प्रश्न विचारलास ना. उत्तर पण माग. देतील असं म्हणतो. नक्की देणार. काय उत्तर असेल ते हा जा जा. देतील. असं म्हणतो. द्या महाराज काय उत्तर असेल ते माझ्या खिशात द्या. दोन्ही पण घे. माझ्या खिशात द्या. काय उत्तर असेल ते अरे बापरे. हे उत्तर. अरे बापरे. हे उत्तर. हा बघ. उत्तर हे बोलू. हा बोल. मला वाटलं नव्हतं एवढं उत्तर असेल. का म्हणतोस काय? तू उत्तर दे मला. हा? पण मी काय म्हणतो तू ये ना, तू ये आणि विचार. हा ना, मी एवढा झोपलोय. मला मानाने बोलू मानाने. तुला दाबाने बोलू. हा, दाबाने बोलू. एवढी तुझी पोचवायची काय म्हणतो? राजेवर. अहो, महाराज येत नाही तो काय त्या करतो? लवकर हजर करीत आहे. त्याला येत नाही महाराज. त्याला मानाने बोलवा. महाराणे. हा असं बोलवा. गोलू साहेब असं बोलवा त्याला. कसं? गोलू साहेब. अहो, आता येत नाही त्याला. काय करतो? एवढी त्याला. अहो, तुम्ही बोलवा ना मानाने. या, ये. बोलवा बोलवा बोलवा. बोलू साहेब. अरे काय पत्र्याला लावतोय? ए, मेल्या. काय तिकडे बसला विश्रांती काय? साहेब यावे यावे. गोलू साहेब यावे यावे. बोलू साहेब यावे यावे. अरे ओ मेरी जान. या साहेब तुला काय ताप पडलाय काय? मी काय म्हणतोय मा डॉक्टर कशाला आणलाय? अरे
डॉक्टरांना बरोबर मग पण कापूस कोण रे? अरे इंजेक्शन ना, इंजेक्शन कापूस, इंजेक्शन दाबना सकट सुई आतमध्ये टाकीला. कापूस दे. बोलवतो साहेब, बोलवतो, बघतो येतो काय. हे बोलू साहेब, या या, उठा, उठा. कित्येक वर्षाचा प्रयत्न होता. तुझा पोपट मोकळी कापतो काय इथं पोपट नाही, तिकडे हे काय नाही, इथं आहे काय तर तिकडेच घ्या. सेवक बोला महाराज. आग आणि ठेवा. हो आग रस्त्यावरती विकायला चाललोय. हो हो, येतो आम्ही. तुम्ही या. हा तुला द्यायचं उत्तर घेऊन ये. ते उत्तर घेऊन येत नाही तू. राजसेवा राजसेवा बोला महाराज. तुला महाराज माणूस म्हणून जन्माला यायचं. बरोबर आहे. माणूस म्हणून जन्माला यायचं, पाहिजे ते खायचं प्यायचं काही करायचं, परंतु शेवट इच्छा काही असतात त्या आपल्या पूर्ण होत नाही. म्हणून एक प्रश्न पडला माझा. कोणता प्रश्न महाराज? आम्ही राजा असताना पण आम्ही जर एवढा विचार करतो तर प्रजा काय करत असेल आपली. बरोबरच असणार साहेब. म्हणून म्हणतो सम्राट संग्राम आणि समचे ह्यांना बोलावून घ्या. आला काले, आला काले. महाराज, आपल्या इच्छा आज आणि आता पूर्ण होणार आहे. काय काय बोलताय काय समशे? पर्णकुटीमध्ये साधू महाराज राहतात आणि त्या ज्योतिष सुद्धा सांगतात. नक्कीच ते आपल्याला मदत करतील. समशे त्या चांगल्या गोष्टीला वेळ लावू नका, लवकरात लवकर बोलवून घ्या. ठीक आहे राजसेवक, जा पर्णकुटीमध्ये जा आणि साधू महाराजांना हजर करा. कोणत्या फाटक्या कुटीमध्ये? सरकार आहे. अरे पर्णकुटीमध्ये. पर्णकुटीमध्ये तो गाडीवाला त्याला घेऊन येतो, घेऊन येतो. हॅलो हॅलो रंजू. महाराजांचा आशीर्वाद राजन. आपली इज्जत मी पूर्णपणे जाणून समजे महाराज काय म्हणत आहे? आपले जे काम होते ते त्यांना सांगितले आहे ना आपण. महाराज, हे साधू महाराज सत्वशील आहेत, महाकुंभ आहेत. आमच्या इच्छा कायच्या आमच्या संसदेने सांगितल्या जाते. त्याच्यावरती आपण मार्ग काढला आहात का? एक ती गर्भवती असली पाहिजे. तिच्या बळी त्या सीमेवरती दिला पाहिजे. नाही, अशा कृत्य करायला आमचा राज
घराण्याला शोभत नाही. काहीतरी दुसरा उपाय सांगू शकता का आपण? वाट लावायला वाट लावायला राजन, एक मोठ्या घराण्यातला एक त्याचे डोळे काढून त्या शिवेवरती दान कर. नाही दान कर. नाही असे करून जर एखाद्या वेळेस आमच्या राज्यावर जर हल्ला झाला तर आम्ही काय करावं? हा साधू आहे का भोंदू आहे? महाराज योद्धा म्हणजे संग्राम. नाही तसं करता येणार नाही. कारण एखाद्या वेळेस जर युद्ध पुकारलं तर आपण काय करू शकतो? ते पण अगदी बरोबर आहे. परंतु महाराज हे कृत्य करण्यासाठी आणि जनतेचं भलं होण्यासाठी हे कृत्य आपल्याला करावे लागेल. नो नो अजिबात नाही. ठीक आहे. संशय साधू महाराज म्हणतात त्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे. आपण थोडा विचार करूया. राजसेवक बोला त्यांच्या महाराज. जेवणाची आणि राहण्याची सोय करा. आम्ही येतो. हो या तुम्ही. यालाच लावणार. ए बाबा असंच. हे साधू महाराज सत्वशील महापराक्रमी आणि आमच्या आग्रहाखातीर इथपर्यंत आलेले आहेत. आमच्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत आग्रहाखातीर आलेले आहेत. कोण? हा गुरु. राजन, हे माझी चेष्टा आलाय. हे माझी चेष्टा करताय. मी इथून जाऊ का? मी काय म्हणत आहे? यांच्या जेवणाची सोय करायची. अन्न पाणी आणि टुबो. अन्न पाणी आणि टुबो. हो मी काय बोलतो? अन्न पाणी आणि टुबो जेवणाचं मी त्याला सांगतोय तुम्हाला केव्हापासून हे साधू महाराज महाकुंभ तपस्वी आहेत. एकदा का त्यांच्या मुखातून दिलेले शब्द ते परत माघारी घेत नाहीत. हा साधू. कपडी दिसतोय. कपडी दिसतोय ना. महाराज आमच्या या राजसेवकांच्या मुखातून काही वेळावर निघाला असेल त्याबद्दल मी क्षमा मागतो. राजन, हे माझी चेष्टा करायला लागले ते. मी इथून जाऊ का? नाही. हो जाऊ नको, जाऊ नको. बोलतील ना आपल्याला. अंघोळ केला नाही काय? हो, आलाय कसा तो? शमशेर शेख, हे माझी चेष्टा करून काय कर बोलताय ते मला सहन होत नाही. हे महातपस्वी आहेत. हे महाकुंभ आहेत. समजलं? हा गुरु. ते माझे गुरुवर्य आहेत. बॉचा नाद आहे? हो, तुम्हाला बॉचा नाद आहे? हो, आचार्य असतात तर मला म्हणायचंय. हा मला गुरुचा नाद आहे. मग मी काय वेळ वगैरे म्हटलं काय? तेच तर म्हटलंय. शमशेर, साधू महाराज हे आमचे राजसेवक. मी नाही बाबा. मी आता हे सेवक हो. मला ते जमणार नाही आणि मला ते शिवणारच नाही. मला बिघडलंय बाबा. माझी क्रिया बिघडली आणि मी आता सेवक हो. जमणार नाही बाबा. त्यांची अन्न पाण्याची सोय व्यवस्था करा. येतो तुम्ही. या, या. ना खातो? मला कासवाचं आसन पाहिजे.
कासवाचा आसन मागतोय. अरे बाबा तुझा कासवा बसला तुझा कासव घुसमटल ना. मॉडेल काय कासव मान कुठून बाहेर काढीन कासव मानवत ना वारगाडी. हुशार दिसतोय. हो बाबा मी काय कच्ची राहू का? ते आसन काय ते आसन नाही असेल. कासवाचं आसन काय करायचं? अरे बसायला. बरं बरं करूया. अरे तुझ्यावरती जादू करून ठेवू काय? हे मेला हे खाऊच्या हातात लागेल. करूया ना? वा काय काय करील वा येतावडी काय करील तू. उडवलं कमाल. काय उडवलं कमाल. अरे बाबा खाताय जीवन. ए बाबा विमल काला नसताना आता तो ही पांढरी नक्की झाली अरे हा ओ बाबा ओ दादा. काय करतो असं काय करतो तुमचा चिकटकुटा कोण ठेवू काय? काय करू आम्ही. आम्हाला चिकट कोण लागलं? ओ बाबा थांबा. चला त्याला घेऊन चला. माझ्या पाठीमागं काय करतोय? तुला सांगितलं त्या गेटवरून ये. हे गेटवर काय तू? हा भाव त्या गेटवर. तो बाबा कुठे गेला बाबा? घुसवत नाही त्या गेटवर. ए बाबा कुठे गेला बाबा? राजसेवक, बोला महाराज. बोला महाराज. हे राज्य आता माझ्या स्वाधीन होणार आहे. तुझंच राज्य आहे. समजेल? काही करत असताना मला पहिलीच माहित होती महाराणीचा फूल करून महाराष्ट्री यांना खंड करायला लागलं. अरे तुझ्या हृदयात नाही तर वाचलेलं म्हणत नाही. संग्राम लहान तोंडी मोठा घास मारून स्वतःच्या आयुष्याला बक्षेल. लक्षात ठेव संग्राम. महाराणी स्वर्गाच्या दारात पाठवून त्या श्रीमानला कैद करून हे राज्य मी माझ्या स्वाधीन करणार आहे. समजलं? नीच माणसा हे असं हिंमत तर हो युद्धात तयार. आपली कारस्थान आम्हाला अगोदरच कळली होती. आम्ही आमच्या बंधुराजाची सुटका केली. एवढी नीच कृती करायला असं आमच्या रक्तावरती वाटलं नव्हतं. हे राज्य आम्ही आमच्या मनगडा उभं केलेलं आहे. नाही, अजिबात होणे शक्य नाही इथे. राजा बायकोला असा लिंबात तर चालव समजा. या सबसेट जगाचं कारस्थान म्हणजे केव्हाच लक्षात आलं नाही. तुम्ही त्यांच्या बोलण्यात आलात आणि त्यांचा हिंसा सरळ सरळ आरोप माझ्यावर घेतला. होय होय बंधुराज, आम्ही दुसऱ्याच्या ऐकण्याने आम्ही कोणतेही कृत्य केलं याच्याबद्दल आम्हाला क्षमा असावी. याच्या पुढे असं गैरवर्तन होणार नाही याची काळजी घेऊ आम्ही. होय महाराज. चला या पुढील आपलं हे राज्य आपण व्यवस्थित चालूया. ठीक आहे.